मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर मुक्ताला फोनवर म्हणतो की आपण क्लेम केलाय ना की सावनी ही सईची काळजी घेऊ शकत नाही, याबद्दल काहीतरी ती बोलत असेल तेव्हा मुक्ता म्हणते तोच तर प्रॉब्लेम आहे ना सागर, कारण सईची स्कूल फी भरून सावनीने सिद्ध केलं की ती तिची काळजी घेऊ शकते म्हणून, आणि आपल्या सईच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी तिला मिहिरच्या घरी येऊन राहायला भाग पाडला आहे, आणि ते तर तिच्या पथ्यावरच पडला आहे ना हो. आता सई सेफ आणि सिक्युअर सहवासात राहते हे ती सिद्ध करू शकते कोर्टामध्ये. मग आता सागरला टेन्शन येतं, तो म्हणतो आणि आता सई सुद्धा आपल्या बरोबर बोलत नाही, ती जरा रागवली आहे. मग आता मुक्ता खूप रडत असते आणि म्हणते सागर प्लीज काहीतरी करा हो, कारण मला नाही हे आता सगळं काही सहन होत, कारण आपल्या सई माऊचा राग जावं म्हणून मी हे सगळं इतकं केलं, पण कशाचा काहीच उपयोग होत नाहीये. ती आपल्या सई माऊच्या मनामध्ये सूड उगवती आपल्या विरोधात, आणि आता आपण हे सगळं कसं सहन करायचं सागर, तुम्हीच सांगा ना. तुमची मुक्ता हरली सागर हरली असं म्हणून ती रडत असते. आता संपलं सगळं, माझ्या पोटात ना गोळा येतोय सागर, आता काय करायचं, प्लीज काहीतरी करा प्लीज. माझी सई माझ्यापासून आणि माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांपासून दूर झाली आहे, आणि ती कायमची दूर न व्हावी यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे प्लीज, असं होऊ देऊ नका. प्रत्येक सकाळी डोळे उघडण्याचं कारण माझी सई आहे, आणि आयुष्याची प्रत्येक लढाई लढण्याचं कारण सुद्धा सईच आहे. माझा जीव की प्राण आहे माझं बाळ सागर, कारण ती जर माझ्यापासून दूर झाली ना, मी तुम्हाला सांगते मी एक दिवस सुद्धा नाही जगू शकणार, असं मुक्ता आता बोलत असते. तेव्हा सागर म्हणतो मुक्ता मुक्ता ऐकून घ्या ना जरा. अहो तुम्ही अजिबात विसरू नकात की तुम्ही कोण आहात ते. अहो तुम्हाला माहित नाही का, तुम्ही सागर कोळीला बदलवलंय आणि तुम्ही आदित्याला माझ्या जवळ आणलं. माझी आई सतत तुमचा रागराग करायची, पण आज तुमच्याशिवाय आईचं पान सुद्धा हलत नाही मुक्ता. तुम्ही एवढ्या सर्वांच्या आयुष्यात एवढा चांगला बदल घडवून आणलात, देव तुमच्याशी अजिबातच वाईट वागू शकत नाही. अहो मुक्ता, आपण दोघांनी मिळून एवढ्या लढाया एकत्र लढल्यात, एक और सही, पण माझी बायको मुक्ता ना अजिबातच हरू शकत नाही. मी अशा रडत बसू शकत नाही मुक्ता. हे पहा मुक्ता, तुम्ही सईच्या आई आहात आणि तिचं तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे, हे विसरू नका. मग मला सांगा, अशी आई तुमच्यासारख्या आईवर किती दिवस असा राग धरू शकेल. माझं ऐका आता मुक्ता, कारण सई आपली नक्कीच विरघळेल. आता आपल्याला तिच्या कस्टडीबद्दल लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, ते पण सावनी कोर्टात जाण्या अगोदर. आता आपल्याला आपल्या सईला समजावावंच लागेल, आणि एकदा का आपल्याला सईने माफ केलं ना, तर ती सावनीकडे राहूच शकत नाही. म्हणजे कसं आहे ना, तिला आपल्याशिवाय चैनच पडणार नाही. मग आपण सईची कस्टडी आपल्याकडे घेऊ शकतो. तेव्हा सागर असं खूप पॉझिटिव्ह बोलत असतो, ते पाहून मुक्ता आता विचारते पण कशी. तेव्हा आता सागर या गोष्टीबद्दल खूपच विचार करतो आणि मुक्ताला म्हणतो, तुम्ही मागे म्हणाल्या होता ना की ते ओरिजिनल पेपर आहेत ते आपल्याला मिळवावे लागतील, आणि जे पेपर सावनीकडे आहेत, ज्या पेपरमध्ये हे लिहिलं आहे की आदित्यच्या कस्टडीच्या बदल्यात सई नाही तर पैसे द्यायचे. मग जर आपण हे पेपर मिळवले तर आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो की सावनीने फसवून सह्या मिळवल्या आहेत. पण जर हे कोर्टात सिद्ध केलं तर सईला इकडे आपल्याकडे आणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी एक काम करतो, मी तिकडे येतो, आपण दोघेही मिळून ते पेपर शोधूयात. अहो मी सावनीला बोलण्यामध्ये गुंतवतो, तोपर्यंत तुम्ही पेपर शोधा, बाकी तुमचा तिला काही संशय. तेव्हा आता मुक्ता म्हणते नाही नाही, अजून तरी काही नाही, पण तिने मला नोकरीवरून काढून टाकले, कारण तिला वाटतंय की मी कुठल्या तरी सिंकचा नळ सुरू ठेवला म्हणून, आणि आपली सई माऊ पण मला म्हणाली की तू नको आहे मला म्हणून, स्वतःचं स्वतः आवरेन असं म्हणाली आपली सई माऊ. असं म्हणून ती सागरला सर्व सत्य सांगते, कोण काय काय बोललं, त्याचबरोबर कुणाला मी नको आहे, सावनीला आणि सईला तर मी नकोच आहे, असं आता मुक्ता सागरला सांगते. त्यामुळे सागर आता खूपच टेन्शनमध्ये येतो. तर आता मुक्ता रडत असते, ते पाहून सागरला वाईट वाटतं. तो तिला समजावण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतो की मुक्ता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे तुमच्याबरोबर, मी येतो तिथे, कामावरून काढते का ती, मी आलोच, असं म्हणून सागर फोन ठेवतो. तर आता मुक्ताला खूप बरं वाटतं की बरं झालं सागर इकडे आता येणार आहेत. मग आता ती खुश होते. तर आता दुसरीकडे मिहिर हा मिहिकाला म्हणतो की अशी जरा बाहेर पडत जा, कारण बाहेर नाही पडली तर मग कसं होणार, अशी बंद बंद खोलीत राहायचं नाही. मग मिहिका म्हणते बाहेर पडायला हरकत नाही, पण लोकांच्या नजरांना माझा पाठलाग करतात, कारण कुणीतरी रॅन्डम माणूस मला येऊन विचारेल की तूच ना ती मिहिका जिने नवऱ्याचा मार खाल्लाय, जिचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल
असं म्हणून ती आता पुढे सांगू लागते. तेव्हा आता मिहीर म्हणतो, एक मिनिट मिहिका, किती विचार करतेस तू? सगळ्यात अगोदर ना तू हे तुझ्या डोक्यातनं काढून टाक. अगं असं काही नाहीये, कारण तू मुक्ता कोळीची बहीण आहेस. कारण वहिनी सुद्धा बऱ्याच गोष्टींबरोबर लढते, कारण तिलाही दुःख आहे, तिलाही प्रॉब्लेम्स आहे, ती फाईट करते ना. आणि सगळं काही असं छान छान घडायला लागलं तर काही मजा आहे का आयुष्य जगण्यामध्ये तरी? मग आता मिहिका त्याच्यावर हसते आणि म्हणते, खूप मॅच्युअर्ड बोलायला लागलास ना आजकाल तू. मग आता मिहीर म्हणतो, मॅच्युअर्ड तर मी अगोदर सुद्धा बोलायचो, परंतु तू माझं ऐकायची नाहीस ना. असं म्हणून तो तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता मिहिका पुन्हा एकदा हसते. मग आता तो म्हणतो, अगं सतत तूच बडबड करायचीस, आठवतंय ना तुला? बरं जाऊ दे, एनिवे. असं म्हणून दोघेही त्या आठवणी काढत नाहीत, अगदी गप्पच राहतात. त्यानंतर आता मिहीर म्हणतो, बरं तू त्या जॉबबद्दल बोलली होतीस ना, त्या जॉबबद्दल मी जरा चौकशी केली आहे, काही दिवसात ते तुला करतील कॉल. तेव्हा मिहिका आता हसूनच थँक्यू असं म्हणते. तेव्हा मिहीर आता हसतो आणि विचारतो, काय आता तू मला थँक्यू बोलणार? मग आता मिहिका हसत म्हणते, अरे तू मदत करतो आहेस माझी, मग थँक्यू नको म्हणायला का? आता लगेचच पुढे मिहिका म्हणते, पण ऐक ना मिहीर, जर तू रेफरन्स दिलाय तिथे माझं काम झालं ना, मग मी इथून निघून जाईल, कारण मला असं कोणावरही डिपेंड नाही राहायचं. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो, एक मिनिट, तू कुठे जाणार आहेस? अगं इथे जवळ जॉब आहे, आपल्या अगदी घराच्या जवळ आहे. मग आता मिहिका म्हणते, अरे मिहीर, पण मी इथे कशी राहणार? मिहीर म्हणतो, तू अजिबात कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाही आणि तू कोणावरही बर्डन नाही आहेस मिहिका. असं म्हणून तो तिच्या खांद्याला हात लावतो आणि तिला अगदी प्रेमानेच म्हणत असतो की तुला माहितीये, ओव्हर थिंक करून ना आपण छोट्या छोट्या आनंदाला मुकतो. सो तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. मग आता मिहिका थँक्यू असं म्हणते. आता कोमल तेथे येते, त्या दोघांना एकत्र पाहते आणि तिचा जळफळाट होतो. ती रागातच आता मिहिकाकडे पाहते आणि मग त्यानंतर तेथेच लपते. तेव्हा आता त्या दोघांचं बोलणं ऐकतच ती आता खूपच चिडते आणि अगदी रडकुंडीला येते, कारण मिहीरला मिहिकाबरोबर पाहिल्यानंतर तिला खूप वाईट वाटत असतं. मग आता कोमल हळूच डोकावून पुन्हा एकदा मागे पाहते, तर आता तेथे मिहीर आणि मिहिका हे दोघेही लिफ्टमधून जातात. त्यानंतर ते दोघेही आता तेथून गेल्यावर कोमल मनातच विचार करते, इतकं सांगितलं, इतकं समजवलं, की या मुलीला कळतच नाहीये, ही मुलगी माझ्या नवऱ्याला सोडतच नाहीये. तिला कळत नाही का तिचा आता बॉयफ्रेंड नाहीये, माझा नवरा आहे म्हणून. आता जर तिला कळत नसेल ना, तर मलाच आता जाणीव करून द्यावी लागेल. असा कोमल मनात विचार करून आता मिहिकाला धडा शिकवणार असते. तिच्या विरोधात काहीतरी ती प्लॅन करते. ती लगेचच आता तेथून निघून जाते. तर आता दुसरीकडे सई एकदमच शांत स्कूलमध्ये बसलेली असते. सर्व तिच्या मैत्रिणी खेळत असतात, पण सईचं मन कशातच रमत नसतं. काही वेळाने तिला ते सर्व प्रसंग आठवतात. सागर काय म्हणाला होता की मुक्ताई तुझ्यासाठी हे सगळं काही करतेय, परंतु मुक्ताई माझी गोदा बनून इथे मदत करायला आली. हे सगळं काही तिला आठवत असताना तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्याचबरोबर ती खूप अस्वस्थ सुद्धा होते. तेवढ्यातच आधी आता तेथे येतो आणि तिला विचारतो, काय झालं सई, चल ना आपण खेळूयात म्हणून. मग आता ती म्हणते, नको मला नाही खेळायचं. तेव्हा आधी विचारतो, काय झालंय अगं सई तुला? मी किती दिवसापासून म्हणजे रंगपंचमीपासून बघतोय की गप्प आहेस, तुझं कशातच मन लागत नाही. अगं तुला सांगू का सई, रंगपंचमीपासून ना मी अस्वस्थ असायला हवं, कारण माझ्या मम्माने तर मला रंगसुद्धा लावला नाही. अगं तू ना खूप लकी आहेस यार सई, कारण मुक्ता आंटी तुझ्याबरोबर राहत नाही, पण ती मनाने ना नेहमी तुझ्या जवळच असते. अरे कारण घरामध्ये सुद्धा सतत ती फक्त तुझाच विचार करत असते. अरे मुक्ता आंटी ना माझ्यासाठी सगळं करतात, म्हणजे मला जे हवं नको ते सगळं पाहतात, त्या चांगलं अभ्यास घेतात. बट आय कॅन सी ती मनाने ना सतत तुझाच विचार करत असते, नुसता आपलं सई माऊ. आय विश माझ्या मम्माने जर माझा एवढा विचार केला असताना, सतत असं आधी केलं असताना, तर मी किती खुश असतो. ती जरी माझ्यापासून दूर असेल ना आणि मनाने जरी माझ्याजवळ असते ना. असं म्हणून आधीला आता खूपच वाईट वाटतं आणि त्याला सावनीची आठवण येत असते. त्याला त्याबद्दल दुःख होतं, त्याला आता वाईट वाटतं आणि तो आता लगेचच तेथून जातो. तर सई सुद्धा रडू लागते.
तेव्हा आता लगेचच सई त्याच्याकडे पाहू लागते, कारण तिला समजतं की सावनी मम्मा ही आदिदादावर अजिबातच प्रेम करत नाहीये आणि माझी मुक्ताई माझ्यासाठी काय काय करते हे सगळं काही आता सईला आठवून त्रास होऊ लागतो. मग दुसरीकडे आता मिहिरच्या घरी सागर पुन्हा एकदा वेश बदलून आलेला असतो. सावनी नेमका दरवाजा उघडते तेव्हा बायको बायको असं करत सागर मी तुला भेटायला आलोय असं म्हणतो. मग आता सावनी एक्सक्यूज मी आहात कोण तुम्ही असं म्हणून त्या सागरला जाब विचारते. तेव्हा सागर आपलं एकदमच गप्प राहतो. मग आता तुम्ही इथे आतमध्ये आलातच कसा असा सावनीचा जाब विचारते. तुमचं नाव काय असं विचारते. तेव्हा आता मुक्ता डोकावूनच सावनीकडे आणि सागरकडे पाहत राहते. त्यानंतर आता सागर वेगळ्या भाषेत बोलू लागतो की माझ्या नावाची जाणकारी तुम्हाला हवी आहे कशाला, मला सगळेजण गणपत बोलतात असं त्यानंतर सागर सांगतो. सावनी आता तोंडच वाकडं करते. मी ना गोदूचा नवरा आहे असं म्हणून सागर आता गोदाला करून दाखवतो. तेव्हा गोदा सागरकडे पाहतच राहते आणि गाला हसते. मग आता तुम्ही गोदाचा नवरा आहात ना, मग तरीही इथे काय काम तुमचं, तुम्ही इथे कशाला आलात असं सावनी रागात विचारते. तेव्हा मुद्दामच सागर आता विचारतो घामाला कुठे आहे घाम, पण मेहनतीचा घाम आहे हा. तेव्हा घाम नाही घाम पण कामाबद्दल मी बोलत होते असं आता सावनी म्हणते. पण एक मिनिट, जेव्हा त्या दिवशी रंगपंचमीला मी तुम्हाला भेटले तेव्हा तर बरे अगदी नॉर्मल होतात, आता अचानक असं ऐकू येत नाहीये का तुम्हाला. तर इकडे सावनीला बोलण्यामध्ये गुंतवून गोदा लगेचच सावनीच्या रूमकडे जाते आणि तेथे गेल्यानंतर लगेचच तिच्या रूममध्ये असणाऱ्या फाईल पूर्णपणे शोधू लागते, कारण आता सईच्या कस्टडीची फाईल त्यांना मिळवायची असते. तर आता दुसरीकडे सावनी म्हणते काय तुम्हाला ऐकता येतंय ना. तेव्हा सागर अजूनच सावनीच्या जवळ जातो. तेव्हा ती म्हणते स्टे अवे. मग आता सागर मुद्दामच बोलतो काय बदाम आणायचे आणि रोज खायचे असंच ना. तेव्हा सावनी रागातच विचारते अरे तुला विसर पडलाय का, तुम्हाला ऐकू येत नाहीये का. मला ऐकू येतंय त्यामुळे ना जरा हळू बोला. मग आता सागर मोठ्यानेच म्हणतो की हो तेच ते मी तुम्हाला सांगतोय, रात्रीचे बदाम भिजत घालायचे आणि सकाळी खायचे म्हणजे विसर पडत नाही. प्रत्येक माणसाला 2 व्यवस्थित पुरतात, परंतु तुम्ही ना 3च खा. मग आता इकडे लगेचच मुक्ता सर्व पेपर अगदी व्यवस्थित शोधू लागते. मग दुसरीकडे सावनी आता विचारते काय तुम्ही इथे काय बदाम खायला आलात का, नॉनसेन्स कुठले. तर इकडे सागर आता विचारतो तुम्ही इकडे बदाम खायला आलात का, म्हणजे तुमच्या लक्षात राहत नाही ना, म्हणून म्हटलं की तुम्ही रोज बदाम खा, मी नवरा आहे ना गोदूचा. मग आता सावनी रागातच त्याला ओरडून विचारते किती वेळा सांगताय की गोदाचा नवरा आहात तुम्ही म्हणून, मला माहीत आहे ना आहात तुम्ही गोदाचा नवरा, आणि कशासाठी आला आहात तुम्ही इथे ते अगोदर सांगा, आणि आला आहातच ना तिला कामावरून काढले घेऊन जा तुम्ही तिला. तेव्हा सागर जोरातच ओरडत म्हणतो हो ना त्याच्यासाठीच आलोय मी. मग आता लगेचच इकडे मुक्ता एकही संधी सोडत नाही, प्रत्येक पेपर ती शोधू लागते. ड्रॉवरमध्ये कपाटात सगळीकडे जिथे हाताला लागेल फाईल तेथे ती शोधू लागते. दुसरीकडे आता सागर विचारतो तुम्ही का बरं काढलं असेल माझ्या गोदूला कामावरनं. तेव्हा आता या म्हाताऱ्याला कितीही सांगितलं ना तरी ऐकूच जाणार नाहीये मला माहीत आहे असं सावनी हळूच बोलते. मग आता सागर पुन्हा एकदा कान पुढे करतो आणि विचारतो काय बोललात, कानात बोलता का जरा. मग आता सावनी रागातच म्हणते त्या गोदूच्या कामापेक्षा ना नुकसानीचीच यादीची लिस्ट जास्त मोठी होती आणि म्हणून तिला कामावरून काढलं, कारण कधी नाचते काय कधी गाते काय, माझ्या डोक्यावर कचरा टाकते काय, आणि आता तर ते वेगळंच माझ्यावर काय उडवत होती ते. तेव्हा ते ठीक आहे पण माझ्या गोदूला तुम्ही का काढू राहिले असं सागर विचारतो. मग आता सावनी म्हणते तेच मला पुन्हा विचारायचं नाही हा, आता मी तुझ्याकडे म्हाताऱ्यांना बघेनच असं म्हणून रागातच ती त्याला ओरडते. तर इकडे मुक्ता ही आता ड्रॉवरमध्ये फाईल शोधण्याचा प्रयत्न करते परंतु तिला सापडत नाही. दुसरीकडे सावनी आता सागरला तिथून हाकलवून लावत असते आणि असा ऐकणार नाही म्हाताऱ्या असं म्हणून लगेचच ती त्याचा शर्टाचा असा चिमटीत पकडते आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. मग आता सागर तिच्यावर ओरडत म्हणतो असं कसं, मी धनी आहे ना तिचा, मग मला ठाऊक पाहिजे ना माझ्या गोदूला तुम्ही कशामुळे कामावरून काढताय. मग आता तुझ्या त्या गोदूमुळे ना मला 5,000 रुपयाचा फाईन भरायला लागलाय तिथे सोसायटीमध्ये, कारण तिने नळ चालू ठेवला आणि पूर्ण घरामध्ये पाणी होत, इथे कंबर मोडेपर्यंत ना मला सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागल्या, आणि आता तू मला विचारतो का मी तिला कामावरनं का काढलं म्हणून, नॉनसेन्स कुठला असं म्हणून आता सावनी खूप बोलू लागते. मग आता सागर हा म्हणतो की काय
अहो काय बोलता तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतं का? मग आता तो जरा मोठ्यानेच बोलतो ते पाहून आता लगेचच सावनी म्हणते, सभ्य लोकांची ही सोसायटी आहे. तेव्हा सागर विचारतो, पण तुम्ही सभ्य लोकांसारखं बोलताय का? नाही ना. आता 1 महिन्याची नोटीस द्यावी लागेल, नाही तर माझी गोदू काम सोडणार नाही. ती रस्त्यावर नाही पडलीये ना, असं म्हणून सागर आता गोदाची बाजू मांडतो. तेव्हा सावनी रागातच विचारते, म्हाताऱ्या म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी रस्त्यावर पडले का? आता जास्त डोक्यात जायचं नाही हा, मला तर अजिबात चुना लावायचा नाही. माझी तर चुन्याची फॅक्टरी आहे, समजलं? आणि हे नोटीस द्यायचं कधी ठरलं सांग बरं. दुसरीकडे मुक्ता अजूनही ते पेपर शोधू लागते, पण तिला ते सापडत नाही. ती म्हणते लवकरात लवकर पेपर शोधायला हवेत, नाहीतर सागर जास्त वेळ त्या सावनीला रोखू शकले नाही तर प्रॉब्लेम होईल. असं म्हणून ती पूर्ण अक्षरशः रूमच चाळून काढते, पण तिला ते पेपर काही हाती लागत नाही. दुसरीकडे सावनी विचारते, तुम्हाला कोणी सांगितलं आता या नोटिसीबद्दल? मग आता शेलार भाऊ होते ना, त्यांनी सांगितलं. तेव्हा कोण शेलार भाऊ आता, असं सावनी विचारते. तेव्हा अखिल भारतीय घरकाम करणाऱ्या संघटनेचे जे मालक आहेत ना पूर्ण, ते शेलार भाऊ त्यांनी सांगितलं. ते संतोष शेलार भाऊ त्यांनी सांगितलंय. मग आता सावनी डोक्यालाच हात लावते. मग आता ती म्हणते, पॉलिसीचं बघू पुढे काय करायचं. तेवढ्यातच सई स्कूलमधून घरी येते आणि लगेचच त्या दोघांकडे पाहत राहते. त्यानंतर ती आता लगेचच तेथून जाते. तेव्हा सागर सईकडे पाहतच राहतो. तेव्हा माझी मुलगी स्कूलमधून घरी आली आहे, तू निघ बरं आता, असं सावनी रागातच सागरला म्हणत असते. तेव्हा सागर मात्र आता घाबरून जातो. तेव्हा तो विचारतो, तुम्ही कुठे चालल्या मॅडम? कारण आता सईचं आवरण्यासाठी सावनी पटकन आतमध्ये चाललेली असते. तेव्हा सागर तिच्या समोर येऊन उभा राहतो. मग आता इकडे मुक्ताला लगेच क्लिक होतं की गडबड आहे, कारण सावनी आणि सई इकडे येत आहेत. इकडे सई रूममध्ये येते आणि इकडे तिकडे पाहते, परंतु तिला गोदा कुठेही दिसत नाही. म्हणून ती आता बाहेर जाते. तर आता गोदा बाथरूममध्ये लपलेली असते आणि मग ती लगेचच बाहेर येते. सई आता बाहेर येते आणि मग आता सागर लगेचच म्हणतो, तुमची ही चिमणी ना, अहो आमची गोदा ना हिला खूप मानते. आमच्या गोदाचं ना हिच्यावर खूप प्रेम आहे. आता आमचं वय झालं ना, आम्हालाही कुणी नाही आहे, कारण जीवालाही बरं वाटत नाही ना, अगदी करमतच नाही आम्हाला. सागर अजूनही सावनीला त्या बोलण्यामध्ये गुंतवतच असतो, जेणेकरून ती अजिबातच रूममध्ये जाऊ नये आणि तेथे मुक्ता आहे तिला ओळखू नये. त्याचबरोबर मुक्ता पेपर शोधण्याचा प्रयत्न करते, ते सुद्धा कळू नये यासाठी. इकडे आता एका कपाटाला लॉक असतं, त्यामुळे मुक्ता म्हणते यामध्येच पेपर असतील, पण या कपाटाला लॉक आहे, कसं करावं आता, चावी कुठे शोधावी? असं म्हणून ती चावी शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करते, परंतु तिला ती चावी सापडत नाही. आता चावी कुठे ठेवली असेल हा प्रश्न तिला पडलेला असतो. मग आता दुसरीकडे सागर हा सावनीला विचारतो, ते सगळं सोडा, आता मी तुम्हाला ना 5,000 रुपये देते, मी ना माझ्या गोदूची चूक माफ करायला पाहिजे. तेव्हा आता सावनी विचारते, अच्छा तुझ्याकडे मला द्यायला 5,000 रुपये आहे, मग कशाला तुझ्या या गोदूला इथे कामाला पाठवतोस रे? तेव्हा आता लगेचच सागर म्हणतो, आहेत अहो माझ्याकडे पैसे, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. असं म्हणून लगेचच तो आता खिशामध्ये हात घालतो आणि पैसे शोधू लागतो. परंतु आता त्याच्याकडे पैसे नसतात. तर सावनी हसते आणि म्हणते, झालं का मला फसवून? आता झालं असेल ना तर तुझ्या बायकोला घे आणि निघ इथून, युजलेस कुठले, असं म्हणून लगेचच सावनी रूमकडे जाऊ लागते. तेव्हा आता सागर खूपच घाबरतो, त्याला काय करावं कळत नाही, कारण आता मुक्ताला जर सावनीने पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि उगीच नको ते घडून बसेल या विचाराने सागर त्या फ्लावर पॉटकडे पाहतच राहतो. तोपर्यंत इकडे मुक्ता ही चावी शोधण्याचा प्रयत्न करते, गादीखाली, उशांखाली, अगदी सगळीकडे ती चावी शोधू लागते. कपाटाला लॉक असतं आणि काहीही करून तिला ते काढायचं असतं. तर इकडे सागर आता लगेचच तेथे असणारा फ्लावर पॉट खाली पाडतो, त्यामुळे मुक्ता तिकडे पाहतच राहते. तेव्हा सावनी आता पुन्हा पाठीमागे जाते आणि तिला समजतं की ह्या माणसाने काहीतरी गडबड केली आहे. आता मुक्ताने जी उशी उचललेली असते ना, त्या उशीखालीच नेमकी चावी असते. तर दुसरीकडे सावनी आता सागरवर खूपच चिडते आणि म्हणते, ओ मूर्ख, अरे एवढा एक्सपेन्सिव्ह फ्लावर पॉट पाडलास का तू? मूर्ख कुठला, उचल अगोदर उचल, असं म्हणून ती त्याला उचलायला सांगते. अरे उचल ना बाबा, नीट उचल, असं म्हणून ती त्याच्यावर सारखीच ओरडत असते, खेकसत असते. तर आता दुसरीकडे मुक्ता ही चाव्या शोधत असते आणि पुन्हा त्या चावीवर उशी टाकते. त्यानंतर तिला क्लिक होतं की इथे काहीतरी आहे, म्हणून ती पुन्हा उशी उचलते. तर त्याखाली आता चाव्या असतात. ती त्या चाव्या घेते आणि लगेच लॉक उघडण्याचा प्रयत्न करते.
तर दुसरीकडे आता तो फ्लॉवर पॉट उचलून झाल्यानंतर सावनी म्हणते मूर्ख कुठला, असं म्हणून ती पुन्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. तर आता सागर हा मोठ्यानेच पाणी पाणी असं ओरडतो. तर सावनी आता पटकनच बाहेर येते आणि काय हवंय तुला असं म्हणून अटॅक वगैरे येतोय की काय, इथे मरायचं नाही हा, माझ्या घरामध्ये अजिबात मरायचं नाही, बाहेर जाऊन मरायचं असेल तर मर, असं म्हणून सावनी भडक. तेव्हा तो आपलं पाणी पाणी करतच राहतो. तेव्हा आता सावनी म्हणते की हा आला उगीच माझ्या घरात मरायला. मग आता तो म्हणतो पाणी तरी द्या. मग आता ती म्हणते देते बाबा पाणी, पण इथे मरू नको म्हणजे झालं. तो म्हणतो हो हो नाही मरत. सावनी आता धावतच पाणी घेऊन येते आणि म्हणते बाबा आता पटकन पिऊन घे पाणी आणि जरा रिलॅक्स हो. मग आता तो पाणी पिणार होता. सावनी पुन्हा एकदा म्हणते की थांब थांब जरा, वरून पाणी प्यायचं ना, अजिबात तोंड लावायचं नाही. मग आता सागर वरूनच आपला पाणी पितो आणि समोर पाहतो तर तिथे सावनी नसते. मग त्याला मोठा धक्काच बसतो. तेव्हा तो लगेचच आता तिथे ग्लास ठेवतो आणि तेथून सटकतो आणि आतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असतो. तर आता दुसरीकडे कपाट उघडल्यानंतर आता मुक्ताच्या हातावर ते पेपर लागतात. ती पेपर शोधत असताना खूपच आता काळजीपूर्वक शोधत असते. जेव्हा ते पेपर तिच्या हाती लागतात ना, तेव्हा ती खुश होते. तेव्हा त्या पेपरकडे पाहत मुक्ता म्हणते यस, हे तेच पेपर आहेत ज्यामुळे कोर्ट हे सईची कस्टडी मला देईल. मग आता ते पेपर स्वतःकडे घेत लगेचच मुक्ता आता ड्रॉवरमध्ये त्या सर्व फाईल्स व्यवस्थित ठेवून देते आणि समोर पाहते तर तेथे आता सावनी असते. सावनीला पाहताना मुक्ताला आता खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूपच घाबरते. सावनी रागातच तिच्याकडे पाहत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सावनी आता खूपच आकडतांडव करते आणि गोदावर नको तो संशय घेऊ लागते. तेव्हा आता सई तेथे येते आणि म्हणते अगं मम्मा, माझंच चुकलं, मी गोदा आजीला तुझ्या कपाटाची चावी दिली होती, मला स्कूलच्या प्रोजेक्टचे पेपर हवे होते ना म्हणून. तेव्हा सई माऊ असं म्हणून लगेचच आता मुक्ता ही खूप प्रेमाने सईकडे पाहते. त्यानंतर सावनी तावातावाने तेथून जाते. तर पुन्हा एकदा सई माऊ असं म्हणत सई पटकन मुक्ताच्या कुशीतच शिरते. दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. तर आता दुसरीकडे सावनी ही किचनमध्ये जाते ते की सईची कस्टडी मिळवण्याचा एकच मार्ग मुक्ता आणि सागरकडे होता, आता तो मार्गच मी जाळून टाकणार आहे असं म्हणून ती ते पेपर्सच जाळून टाकते. तर सागर मुक्ता त्याच्याकडे पाहतच राहतात आणि त्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.